वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमांची पायमल्ली, उघड्यावर जैववैद्यकीय कचरा जाळून रुग्णांचं आरोग्य धोक्यात. तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, रुग्ण समिती यांना सोयरसूतक नसावं का? नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. शासनाच्या कडक नियमांना केराची टोपली दाखवत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे चक्क जैववैद्यकीय कचरा आरोग्य केंद्राच्या आवारातच उघड्यावर अर्धवट जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. लहान मुलं आणि प्राण्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. शासनाच्या 28 मार्च 2026च्या जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमानुसार रुग्णालयातील कचरा, सुया, सलाईन बाटल्या, जुनी औषधं या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणं बंधनकारक आहे. यासाठी आरोग्य केंद्रात लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या बादल्यांची व्यवस्था दिलेली असते. हा कचरा संकलित करून जिल्हा स्तरावरील विल्हेवाट केंद्राकडे पाठवणं आवश्यक असतं. मात्र वाघर्डे आरोग्य केंद्रात हे सर्व नियम धाब्यावर बसून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केंद्राच्या आवारातच हा कचरा जाळण्यात आला. विशेष म्हणजे यात सलाईनच्या सुया, सिरिंज आणि शेकडो औषधांच्या गोळ्या अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्यात. जळलेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात औषधांच्या गोळ्या आढळून आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या गोळ्यांची मुदत संपली होती का? जर मुदत संपली होती तर त्यांची नोंद एक्सपायरी रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे का? नियमानुसार अशा गोळ्या जाळता येत नाहीत, मग त्या जाळण्याचं धाडस कुणाच्या सांगण्यावरून झालं? आरोग्य केंद्राच्या आवारात उघड्यावर पडलेल्या या घातक कचऱ्यामुळे परिसरातून ये जा करणाऱ्या लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य देण्याचं काम ज्या केंद्राचं आहे तेच केंद्र आज आजार पसरवण्याचं काम करतात, अशा शब्दात स्थानिक नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरते. दरम्यान या घटनेमुळे रुग्ण समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या भूमिकेकडे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वैद्यकीय अधिकारी यांना जबाब का विचारला नाही, असा गंभीर प्रश्नचिन्ह सुज्ञ नागरिकांच्या मनात उत्पन्न होतोय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा.